नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केलेला होता, ज्या व्हिडिओला तुम्ही लोकांनी खूप पसंती दिली होती. तो व्हिडिओ म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असं आपण आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं आणि हे आता कुठेतरी खरं ठरताना आपल्याला बघायला मिळत आहे. हे दोघं एकत्र येणार आहेत आणि याची सुरुवात जी आहे ही डोंबिवलीतनं होणार आहे. आता ती कशी, नेमकं डोंबिवलीमध्ये काय होणार आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, खरं तर महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल, राज ठाकरेंनी एका पॉडकास्टमध्ये असं विधान केलं की महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आमच्यातले जे काही छोटे मोठे वाद असतील ते आम्ही बाजूला ठेवू आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर, मराठीच्या मुद्द्यावर एक व्हायला तयार आहोत. या गोष्टीला शिवसेना उभाटा गटाकडनंही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर चर्चा सुरू झाली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार. खरं तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार ही चर्चा दर निवडणुकीच्या आधी होत असते, पण तसं घडताना दिसत नाही. आणि त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषक आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांचं कायम म्हणणं असतं की हे दोघं बंधू काहीही झालं तरी एकत्र येणार नाहीत. परंतु कधीकधी असं आहे ना की तहान लागल्यानंतर पाणवठ्याजवळ आपल्याला जावंच लागतं किंवा पाणवठा कुठे आहे याचा शोध घ्यावाच लागतो. तसंच काहीच आहे. आज दोन्ही पक्षांना म्हणजे शिवसेना, उभाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांना आता गरज आहे एकमेकांच्या बरोबर येण्याची. कारण हे दोन्ही पक्ष या दोघांनी अनेक प्रयोग करून बघितलेत. शिवसेना ही भाजपाबरोबर बराच काळ राहिलेली आहे. भाजपाबरोबर राहतानाचे काय अनुभव आहेत तेही त्यांनी बघितलेले आहेत. त्यानंतर शिवसेना, उभाठा ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र होती, तोही त्यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ महाराष्ट्राने बघितलेला आहे. मनसेने अनेक प्रयोग करून बघितले. म्हणजे कधी भाजप बरोबर किंवा भाजपाला बिनशर्त पाठिंबा किंवा भाजपा बरोबर राहून हेही बघितलं. इकडे राष्ट्रवादी शरद पवार च्या बरोबर त्यांच्या जवळ जाऊन देखील पाहिलं. पण एकूण केवळ आपला वापर होतोय ही गोष्ट नंतर हळूहळू या दोघांच्याही ध्यानामध्ये येऊ लागली. आणि आता जी काही महाराष्ट्रातली एकूण राजकीय परिस्थिती आहे की आता या राजकारणामध्ये नेमकं काय होईल हे कोणीच ठामपणाने सांगू शकत नाही. एक तर ते जे कोणी एकत्र येणार असतील तेच सांगू शकतात, नाही तर ब्रह्मदेव सांगू शकतो. परंतु काही तर्क असतात, काही गोष्टी घडत असतात, त्याचे आपण अंदाज बांधत असतो. आज देखील आपण अंदाज नाही बांधत आहोत, ही घटना आता घडणार आहे अशी एकूण चिन्ह आहेत, म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. पण या दोन्ही पक्षांना आता एकत्र येणं ही खरं तर काळाची गरज होऊन बसलेली आहे. हे दोन पक्ष एकत्र आले तर एवढं नक्की आहे की महाराष्ट्रामधला जो मराठी माणूस आहे या मराठी माणसाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातून मुंबई म्हटल्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे हा एक ब्रँड बनून गेलेला आहे. ठाकरे या ब्रँडच्या मागे आज मुंबईतला मुंबईकर, चाकरमानी मराठी माणूस हा या ठाकरे ब्रँडच्या मागे कायम उभा राहिलेला आहे. त्यामुळे या दोघांनी एकत्र यावं हे मुंबईमधल्या मराठी माणसाला तर नक्की वाटतं. त्यामुळे हे दोघं एकत्र आल्याने खूप राजकारणामध्ये निश्चित मोठा बदल होऊ शकतो, फरक पडू शकतो, याचा फटका अनेक पक्षांना बसू शकतो. त्यामुळे आत्तापर्यंत हे दोघं कधी एकत्र येण्याचा विचार झाला नाही आणि जेव्हा हे दोघं एकत्र येण्याचा विचार झाला तेव्हा या दोघांनी एकत्र येऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले, जे आजही सुरू आहेत. पण शेवटी असं आहे की आता या दोघांनाही कळून चुकलंय की आपल्याला जर का आपला पक्ष आता पुढे न्यायचा असेल, जी आज अवस्था आपल्या पक्षांची झालेली आहे ती जर का आपल्याला सावरायची असेल तर जे काही मग मतभेद आहेत, जे काही इगोज आहेत, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला एक यावं लागेल. याच्या विचाराची सुरुवात ही आता कुठेतरी होताना आपल्याला बघायला मिळते. मला वाटतं की अगदी 2-4 दिवसापूर्वी संजय राऊत यांनी असंही सांगितलेलं आहे की शिवसेना उभाटाकडनं एक अधिकृत आम्ही युतीच्या बाबतचं एक पत्र मनसेला देणार आहोत. म्हणजे ही एक पॉझिटिव्ह साईन आहे.
कारण आत्तापर्यंत या दोघांकडनंही असं कायम बोललं जात होतं की नुसता एक जण बोलतो, दुसरा जण त्याच्यावर बोलतो, पण अशाने युती होत नाही. कुठेतरी एक प्रस्ताव द्यावा लागतो, तो कुणीतरी कुणाला द्यायला पाहिजे. आता एकीकडनं राज ठाकरेंनी आपला दरवाजा किलकिला केलेला आहे. आता दुसरीकडनं कदाचित जर खरंच असं घडलं जसं संजय राऊत म्हणतात की आम्ही आमच्याकडनं एक प्रस्ताव मनसेला देणार आहे, तो प्रस्ताव जर खऱ्या अर्थाने दिला गेला तर आगामी काळामध्ये काय होणार आहे हे बघणं तर फार महत्त्वाचं ठरेल. पण हे दोघं आता हळूहळू जवळ येत आहेत आणि ते कुठून येत आहेत तर ते डोंबिवलीतून येत आहेत. डोंबिवलीसुद्धा जर आपण विचार केला तर डोंबिवलीमध्ये मराठी माणूस हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे एकूण मुंबईच्या सगळ्या रचनेमध्ये जर आपण बघितलं तर गिरगाव असेल, दादर असेल किंवा जो सगळा मराठी भाग आहे की जिथला मराठी माणूस आता हळूहळू म्हणजे जे मुख्य मुंबई होती तिथनं तो लांब लांब उपमुंबई उपशहराकडे तो गेला. त्याच्यामध्ये बदलापूर, डोंबिवली, कल्याण हा सगळा भाग येतो. ठाण्यामध्ये मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर आहे, तसा तो डोंबिवलीमध्ये पण आहे. डोंबिवलीमधनं हे दोन बंधू एकत्र येण्याची सुरुवात होऊ शकते असं मी म्हणतोय. याचं कारण आजचीच बातमी अशी आहे की डोंबिवलीमध्ये एक पलावा नावाचा ब्रिज आहे, पूल आहे, ज्या पुलाचं काम गेले कैक वर्ष हे संथ गतीनं होत होतं आणि त्यामुळे तिथल्या वाहतुकीला, तिथल्या नागरिकांना प्रचंड त्रास मानसिक शारीरिक सहन करावा लागला. आता तो पलावा ब्रिज पूर्ण झालेला आहे, त्याचं उद्घाटन होईल. पण आता शिवसेना उभाठा गट असं म्हणतंय की ते उद्घाटन, श्रेयवाद आणि या त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे आणि हा पूल सुरू करण्याच्या बाबत आम्ही आंदोलन करतो. ते आता पुढच्या 1-2 दिवसामध्ये काही आंदोलनाची दिशा ठरवत आहेत. आता शिवसेना उभाठा गटाच्या या आंदोलनामध्ये मनसेचे डोंबिवलीमधले कार्यकर्ते, पदाधिकारी हे या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. ही खरी बातमी आहे आजची आणि ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. म्हणजे आजवर शिवसेना उभाठा गटाकडनं कुठलंही आंदोलन असू देत, कुठलाही प्रश्न असू देत, याबाबत मनसेने काही भूमिका घेतली आहे, मनसेने त्यांना पाठिंबा दिला आहे. असं दोघांचे मुद्दे कदाचित एक असू शकतात. जे मधल्या काळामध्ये आपण बघितलं हिंदी सक्तीची होणार, याच्यावरनं शिवसेना उभाठा गटाचा तोच मुद्दा होता की हिंदी सक्तीची होता कामा नये, जो मनसेने मुद्दा घेतलेला होता. असे काही मुद्दे आहेत की हे या दोन्ही पक्षांचे विचार या बाबतीमध्ये एक आहेत, परंतु ते एकत्र येऊन या मुद्द्यावर काही आंदोलन करतायत, लढा देत आहेत, अशी स्थिती आपण कधी बघितली नाही. पण आता ती बघायला मिळते डोंबिवलीमध्ये मनसे आणि शिवसेना उभाठा याचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र येऊन हे पलावा ब्रिज जो आहे हा खुला करण्याच्या बाबतीमध्ये आंदोलन करणार आहेत. अजून मनसेकडनं याबाबत अधिकृत आपल्याला काही कळलेलं नाही, परंतु डोंबिवलीमधले जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेने जरी हे आंदोलन केलं तरी आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ, कारण हा पलावा ब्रिज सुरू होणं हे खूप गरजेचं आहे. इथल्या नागरिकांना त्याचा खूप त्रास होतोय. म्हणजे सुरुवात तर झालेली आहे. जर हे दोन लोक एकत्र येऊन आंदोलन करतायत असं चित्र जरी आज महाराष्ट्रासमोर गेलं, मुंबईसमोर गेलं, तरी हा एक पॉझिटिव्ह संकेत असणार आहे. आता त्यानंतर हळूहळू पावलं पडतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आगामी 4 ते 4.5 महिन्याच्या अंतरावर महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना उभाठा हे एकत्र येऊन आंदोलन करतायत असं जर का चित्र दिसणार असेल तर हे चित्र, हे दोन बंधू एकत्र येणार यासाठीचं हे एक सकारात्मक चित्र असेल असं म्हणायला नक्की जागा आहे असं मला वाटतं. आता खरंच हा पलावा पूल जो आहे, हा पलावा पूल या निमित्ताने हे दोघं जर कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र आले तर खरंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधलं जे अंतर आजपर्यंत आपण बघितलं, जे मोठं झालेलं अंतर बघितलं, ते हा ब्रिज किंवा हा पूल हे अंतर कमी करतोय का हे बघणं देखील खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. पण सुरुवात डोंबिवलीसारख्या शहरात नव्हतीये, एका मराठी टक्का असणाऱ्या शहरातनं याची सुरुवात होती आहे. ही त्यातली चांगली बाजू आहे. पुढे पुढे डोंबिवली काही फार लांब नाही आहे, त्यामुळे डोंबिवलीवरनं ज्याला आपण म्हणतो की
शिवाजी पार्क जिथे राजसाहेब ठाकरेंचं घर आहे तिथपर्यंत हे वारं कधी पोचतंय, मातोश्रीपर्यंत कधी पोचतंय याची वाट आता लोक बघणार आहेत. पण ही सुरुवात तर जर झाली तर ही निश्चित हे दोन बंधू किंवा मनसे उबाठा एकत्र येण्याची ही नांदी ठरू शकते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.